एकाच कुंडलीकडे पाहून एक ज्योतिष म्हणतो ह्यावर्षी विवाह होईल आणि दुसरा म्हणतो ह्यावर्षी विवाह होणारच नाही, पुढच्या वर्षी योग आहेत. असं कसं? तर याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. तर ज्योतिषशास्त्राच्या फलादेशाच्या अनेक पद्धती आहेत, अनेक प्रकारचे ज्योतिष आहेत. त्याच्यातले आपण कृष्णमूर्ती, KP ॲस्ट्रॉलॉजी आणि पारंपरिक वैदिक ज्योतिष, ज्याला आपण पाराशरी म्हणतो, याच्यामधला आज आपण डिफरन्स जाणून घेणार आहोत. तर नेमकी अशा गोष्टी होतात का की एका ज्योतिषाकडे आपण जातो, एक म्हणतो होईल, योग आहे त्या गोष्टीला घडण्याचं, दुसरा म्हणतो होणारच नाही आणि तो एकदम शुअरली सांगतो. तर याच्यातलं डिफरन्स काय हे आपण जाणून घेणार आहोत. पारंपरिक ज्योतिष आणि KP ज्योतिष यांचा मूल आधार म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय आहे. पारंपरिक ज्योतिषमध्ये राशी, ग्रह, त्यांच्या दृष्ट्या, त्यांचे तत्व, स्वभाव आणि मिळून होणारे योग याच्यावरतून पूर्ण जजमेंट दिलं जातं, फलादेश दिला जातो आणि बऱ्याच वेळेस तो मॅचच होत नाही, तर त्यात तंतोतंतपणा येतच नाही. आणि दुसरीकडे KP ॲस्ट्रॉलॉजी पूर्ण घटनेचं येस आणि नो याचं उत्तर देतं. येणारी दशा, अंतर्दशा पाहून ती गोष्ट घडणार आहे का नाही ते सांगतं. तर KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय आहे? KP ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे भाव चलित आहे, भावावरती अवलंबून आहे. एक विशिष्ट भाव आणि त्या कंबाईन भावांमधनं येणारं जे उत्तर आहे ते त्याचा ग्रहाचा नक्षत्रस्वामी, सबलॉर्ड आणि दशा अंतर्दशा यावरून ते जजमेंट होतं. याचं पक्कं उत्तर आपण KP ॲस्ट्रॉलॉजीने देऊ शकतो. पण पारंपरिकमध्ये काही लिमिटेशन्स आहेत आपल्याला, ते आज आपण जाणून घेणार आहोत. पारंपरिक ज्योतिषमध्ये जन्मवेळ 2 तासाने इकडे तिकडे झाली, तासाभराने, तर काही फरक पडत नाही. कारण की जे लग्न असतं ते लग्न चेंज व्हायला सरासरी 2 तासाचा कालावधी लागतो. तर लग्नरास बदलायला जर 2 तास लागणार असेल तर मला सांगा 2 तासात किती व्यक्ती जन्माला येतील? एकाच ठिकाणी एकाच शहरात 2 तासात किती व्यक्ती जन्माला येऊ शकतात? तर त्याच कारणाने त्याचं जजमेंट एक ढोबळमानाने दिलं जातं आणि प्रत्येकाची कुंडली समान होऊन जाते. पण नेमकी मध्ये गोष्टी वेगळ्या असतात. तर तसं KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ह्या गोष्टी नसतात. KP ॲस्ट्रॉलॉजी सबलॉर्ड, कस्पल सबलॉर्ड यावरून सोर्स घेतात. कस्पल सबलॉर्ड प्रत्येक 3 ते 4 मिनिटांनी चेंज होत असतो. त्यानंतर प्रत्येक ग्रहाचा नक्षत्रस्वामी नेमकी सिग्निफाय काय करतोय, कोणते भाव, ते नक्षत्रस्वामीवरती येस आणि नो अवलंबून असतं. त्यातूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशा अंतर्दशा त्या घटना घडण्याला पॉझिटिव्ह आहेत का, सपोर्टिव्ह आहेत का, हे बघितलं जातं. तर अशा सगळ्या अनुषंगाने पूर्ण जजमेंट दिलं जातं. तर KP ॲस्ट्रॉलॉजीनुसार फलित देणारे ज्योतिष काही वेळा खूप स्पष्टपणे बोलून जातात आणि पारंपरिक ज्योतिष म्हणजे त्याला आपण नाव ठेवणार नाही, परंतु पारंपरिक ज्योतिष भरपूर असं त्याच्यात डिटेल आपल्याला सांगतो, परंतु अशा गोष्टी घडतच नाही. तर त्याला काही लिमिटेशन्स आहेत. पारंपरिक ज्योतिषमध्येही डीप रिसर्च आहेत, ते शॉर्ट टाईममध्ये ॲक्युरेट उत्तर देण्याचं एक पक्कं माध्यम ठरतं. त्याच्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीला आपण फर्स्ट प्रायोरिटी देतो. असं नाही की पारंपरिक ज्योतिषला दुय्यम दर्जा आहे, परंतु पारंपरिक ज्योतिषच्या खूप लिमिटेशन्स आहेत. पारंपरिक ज्योतिष आपल्याला मेदिनी ज्योतिषसाठी जे पूर्ण पृथ्वीचं स्ट्रक्चर, त्यानंतर होणारे घटना जसे पर्जन्य, वर्ल्ड लीडिंग ऑर्डर, जैवविविधता यांच्यावरती काय परिणाम होणार आहे, त्यासाठी पारंपरिक पद्धती लागते. ते मेदिनीय ज्योतिषला खूप महत्त्वाचं आहे.
तर सरासरी मैदिनीय ज्योतिषमध्ये पारंपरिक ज्योतिषचा पराशरी ज्योतिषचाच अवलंब केला जातो. तर यानंतर आपण जाणून घेणार आहोत भावाचे महत्त्व. भावाचे महत्त्व पारंपरिक ज्योतिषमध्ये त्या भावावरती पडणाऱ्या ग्रहांची दृष्टी, त्या भावात असलेले ग्रह, त्या भावात असलेल्या ग्रहांची कोणत्या ग्रहावरती दृष्टी आहे, तो भाव तो भावेश कोणत्या भावात जाऊन बसलेला आहे, तो सपोर्टिव्ह आहे का, ग्रहाची कंडिशन, तो उच्च आहे नीच आहे, तो ग्रह त्याचे तत्त्व त्या राशीला तत्त्वाला मॅच होते आहे का ते बघणे. अशा विविध पद्धतींनी त्या भावाचे स्ट्रक्चर आपल्याला जाणून घेता येते. आणि मूलतः फलादेश खूप व्यापक असतो, परंतु KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्या भावाचा कस्पल सबलॉड, कस्प म्हणजे भाव, तो कस्पल सबलॉड त्या भावाच्या घडणाऱ्या घटनेचा सोर्स असतो. त्या कस्पल सबलॉडचा नक्षत्र स्वामी, नक्षत्र लॉर्ड हा ती घटना होणार आहे की नाही होणार याचं जजमेंट देतो. आणि त्याचा जो सबलॉर्ड असतो, तो सबलॉर्ड ती घटना कशी घडणार आहे, घडेल किंवा नाही घडणार हे तर आहेच, परंतु अतिमहत्त्वाचं तिचं फळ कसं असेल, टेस्ट ऑफ रिझल्ट कसा असेल हे आपण त्याच्यावरतून जाणून घेतो. आणि याच्यामध्ये ग्रहांच्या दृष्ट्या वगैरे अशा कैक घटनेचा, कैक पद्धतींचा आपण म्हणतो तो अवलंब तिथे येत नसतो. आणि त्यानंतर ही कंडिशन, हे इक्वेशन सेट करून आपण दशा अंतर्दशा याच्यावरती जंप घेऊन पूर्ण फलादेश देऊ शकतो. सपोज एखाद्याचा विवाह होणार आहे की नाही होणार, हा त्या विवाहाचा भावाचा सप्तमेश, पारंपरिक ज्योतिषमध्ये सप्तमेश कुठे आहे, सप्तम भावात कोणता ग्रह बसलेला आहे, सप्तम भावावरती शनीची दृष्टी आहे की नाही आहे, गुरुची दृष्टी आहे की नाही आहे, शुक्राची कंडिशन काय आहे, त्यानंतर लग्नेश बलवान आहे का, त्यानंतर त्या व्यक्तीची, त्या जातकाची रास काय आहे, ह्या सर्व बाबींचा विचार करून जजमेंट दिलं जातं की विवाह होईल की नाही होणार. त्यानंतर त्या दशेअंतर्दशेचा विचार करावा लागतो. परंतु मला सांगा, ज्याचा शुक्र चांगला असूनही काही वेळेस विवाह होत नाही, तर अशा वेळेस आपण काय करणार. पारंपरिक ज्योतिषचं हेच लिमिटेशन असतं. पारंपरिक ज्योतिषाला ठोस आणि सबळ आपल्याला उत्तर देणं काही वेळेस पेचाचं होतं. तर KP ॲस्ट्रॉलॉजीने 7th कस्पल सबलॉर्ड, आपण उदाहरणार्थ घेतो 7th कस्पल सबलॉर्ड, तो कोणत्या भावांचा कार्यश झालेला आहे, नक्षत्र लेवलला काय त्याची व्याख्या होते, आणि त्यानंतर सबलॉर्ड काय दाखवतोय, आणि महादशा अंतर्दशा काय सजेस्ट करते, हे सगळं एक क्वचित काही मिनिटांमध्ये आपण सांगू शकतो की विवाह होईल की नाही होणार आणि कधी होणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत वेळ निश्चिती. वेळ निश्चिती हा एक इथे मोठा टफ पॅटर्न येतो KP ॲस्ट्रॉलॉजीसाठी. त्यासाठी आपल्याला पारंपरिक ज्योतिषचा अवलंब करावा लागतो. पारंपरिक ज्योतिषमध्ये आपल्याला ढोबळमानाने 2-2 तासाचा गॅप घेऊन समोरच्याचं जजमेंट मॅच करता येतं, परंतु KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असं होत नाही. त्यासाठी आपल्याला पारंपरिक ज्योतिषमध्ये 2-2 तासाचा गॅप घेऊन तो टाईम ॲडजस्ट करावा लागतो. सपोज जातक आला आपल्याकडे आणि तो म्हटला माझा एकादशीच्या दिवशी जन्म झालेला आहे आणि सकाळच्या वेळेस जन्म झालेला आहे, तर अशा वेळेस काय करणार.
तर आपण 2-2 तासाचा स्प्लिट घेऊन त्याचं लग्न आणि समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आपण मॅच करून त्या लग्नाची कंडिशन आपण ठरवू की नेमकी कोणत्या लग्नात हा जन्म आलेला व्यक्ती जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर ते लग्न फिक्स करून आपण KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही 10-10 मिनिटांचे गॅप घेऊन तो फर्स्ट हाऊसचा सबलॉर्ड आपण म्हणतो, जसं आपण लग्न आणि लग्नेशची कंडिशन इथे मॅच करतो एक पारंपरिकमध्ये, तसंच आपल्याला फर्स्ट कस्पल सबलॉर्ड नेमकी कोण आहे, कोणता ग्रह आहे आणि तो ग्रह त्या व्यक्तीची त्या जातकाची स्ट्रक्चर आणि स्वभाव मॅच होतो आहे का हे आपल्याला ठरवावं लागतं. आणि KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये रुलिंग प्लॅनेट्सचाही आपल्याला आधार घ्यावा लागतो. त्यानुसार आपण बर्थ टाईम रेक्टिफिकेशन करतो. हा खूप जटिल पार्ट आहे, आपण नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. कारण की रुलिंग प्लॅनेटसाठी नैसर्गिकत्व प्रश्नाचं म्हणजे जेन्युइन क्वेश्चन असायला हवा. ह्या वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर त्यावेळेस रुलिंग प्लॅनेट्स पहिल्या भावाच्या फर्स्ट कस्पल सबलॉर्ड आणि पूर्ण पहिल्या भावाची जी चारही रुलिंग जे प्लॅनेट्स आहेत, राशीस्वामी, नक्षत्रस्वामी, सबलॉर्ड आणि सबलॉर्ड, हे रुलिंग प्लॅनेट्सला फर्स्ट हाऊसला मॅच करावे लागतात आणि त्यानुसार आपल्याला ते सर्व ॲडजस्ट करावं लागतं. हा खूप जटिल प्रोसेस आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते डिस्कस करूया. नंतर आपण जाणून घेऊया भविष्यकथन शैली. भविष्यकथन शैली म्हणजे जजमेंट पारंपरिक ज्योतिष कसा करतो. तर आपल्याला ग्रहांची युती, त्यानंतर योग, नेमकी कोणता योग आहे, गजकेसरी, पुनर्फू याच्यासारखे अनेक योग आहेत. ते योग घडत आहेत का आणि ते योग जर घडत असले पण ती दशा अंतर्दशा आहे का, महादशा त्या योगला सपोर्ट करते आहे का. महादशा तर त्याचा कालावधी मोठा असतो, परंतु असं आपण म्हणू नाही शकत की येणाऱ्या 18 वर्षाच्या या महादशेमध्ये पैशांचा पाऊस होईल. असं होईल का? असं नाही होणार. त्यासाठी आपल्याला अंतर्दशा आणि अशा काही घटना त्या व्यक्तीला मॅच होत आहेत का, त्यासाठी आपल्याला विविध ग्रहांचे दृष्टी आणि शनी कसा आहे, शुक्र कसा आहे, त्यानंतर मंगळ कसा आहे, प्रत्येक ग्रहाचं तत्त्व आपल्याला अभ्यासावं लागतं. परंतु KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण समोरच्याला डायरेक्टली प्रश्न करू शकतो, नेमकी बाबा तुझा प्रश्न काय आहे. समजा त्याचा नोकरीचा प्रश्न आहे, प्रोफेशनचा प्रश्न आहे, तर आपण रिस्पेक्टिवली 6 आणि 10 भावाचा आपण डायरेक्टली अभ्यास करू आणि त्यातून त्याला सांगू की बाबा तुझं नोकरी कशी राहील आणि तू कोणती नोकरी केली पाहिजे, तुझ्या प्रोफेशनमध्ये नोकरी आहे की व्यवसाय आहे, तू काय केलं पाहिजे, त्यानंतर प्रोफेशन कसं केलं पाहिजे आणि येणारी दशा ही जी करंट दशा आहे किंवा पुढे येणारी जी जवळची दशा आहे ती तुझ्या नोकरीला मॅच होते का, ते आपण पूर्णपणे जसं काळा दगडावरची पांढरी रेष असं गॅरंटेड सांगू शकतो. नक्षत्र स्वामीला आधारून आपण एवढं गॅरंटी देऊ शकतो समोरच्याला. तर व्हिडिओच्या एंडमध्ये एकच सांगणं आहे की ह्या दोघांचा एकमेकांना विरोध नाही, तर ह्या दोघांना एकमेकांना पूरक आहेत. तर KP ॲस्ट्रॉलॉजीचे पण काही लिमिटेशन्स आहेत आणि पारंपरिकचे पण काही लिमिटेशन आहेत. तर जो अभ्यासू ज्योतिष आहे, जो खरा ज्योतिष आहे, त्याने दोनही ज्योतिषशास्त्राचे अभ्यास ठेवला पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यानुसार योग्य आणि अचूक फलादेश समोरच्या जातकाला दिला पाहिजे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि येणारी व्हिडिओ सब्जेक्ट कोणता असावा हे सुद्धा सजेस्ट करू शकता. त्यावरती विचार करून मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन. तोपर्यंत धन्यवाद.